माझ्या मावस भावाच्या मुलाचे नुकतेच लग्न पुण्यात झाले आणि भावाचा मुलगा लग्नानंतर 15 दिवस पुण्यात राहून मग अमेरिकेला निघून गेला. त्याची बायको मायाही अमेरिकन व्हिसा नसल्यामुळे त्याचे बरोबर जाऊ शकली नाही. मी मुंबईत वॉर्डन रोडवर माझे बायको बरोबर राहतो. अमेरिकन कॉन्सुलेट आमच्या घराच्या अगदी जवळ आहे. माझ्या भावाचा मला एका बुधवारी पुण्याहून फोन आला की माया व्हिसासाठी शनिवारी संध्याकाळी पुण्याहून निघून रात्री आमच्याकडे राहावयास येत आहे आणि सोमवारी सकाळी 10 वाजता तिची अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये अपॉइंटमेंट आहे. मी त्यास सांगितले की मायाने येऊन राहण्यास काही हरकत नाही व मी तिला स्टेशनवरून घेऊन येईन आणि व्हिसाचे दिवशी सर्व मदत करीन. शुक्रवारी सकाळी माझ्या बायकोला तिच्या काही मैत्रिणींबरोबर अचानक मुंबईबाहेर 5 ते 6 दिवसांकरिता जावे लागले. त्यामुळे मी आमच्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये एकटाच होतो. माझी दोन्ही मूल परदेशीच असतात. शनिवारी संध्याकाळी 7 ते 30 वाजता माया पुण्याहून डेक्कन एक्सप्रेसने आली. मी तिला घ्यायला सीएसटी वर गेलो. मायाने जीन्स आणि लाल टी शर्ट घातला होता. लग्नानंतर मी तिला प्रथमच भेटत होतो. माया खूप छान दिसत होती. मायाची उंची सुमारे 5-5 असावी. तिचे डोळे मोठे व चेहरा गोल आहे. त्या दिवशी तिचे केस खांद्यापर्यंत लांब होते. हाय माया, कसा झाला प्रवास? मी तिला विचारले व तिची बॅग आम्हाला उचलायला सांगितली. अंकल, प्रवास खूप छान व आरामात झाला. पण इथे मुंबईत उकडते आहे, माया म्हणाली. बोलत बोलत आम्ही माझ्या टोयोटा कॅमरी कारपाशी आलो. हमालानी बॅग माझ्या युनिफॉर्म शोफरचे ताब्यात दिली. शोफरने दार उघडून धरल व आम्ही दोघी मागे बसलो. 20व्या मजल्यावरील आमच्या घरी पोहोचल्यावर मायाला मी तिची बेडरूम दाखवली व एसी चालू करून दिला. माया फ्रेश व्हायला टॉयलेटमध्ये गेली व मी बाहेर लिव्हिंग रूममध्ये जाऊन बसलो. ड्रायव्हर माझी परवानगी घेऊन गेला. त्याला मी सोमवारी सकाळी लवकर येण्यास सांगितले. आता मी आणि माया असे दोघेच जण घरात होतो. 8 वाजून गेले होते. शनिवारचा दिवस होता. माझी ड्रिंक घ्यायची वेळ झाली होती. नोकर ड्रिंक ट्रॉली अरेंज करून गेला होता. काजू, पिस्ते, चीज, पायनॅपल वगैरे त्याने नीट मांडून ठेवले होते. मी माया फ्रेश होऊन यायची वाट पाहत मोठा प्लाझ्मा टीव्ही लावून बसलो. मी संध्याकाळीच शॉवर घेऊन फ्रेश झालेला होतो. काही वेळातच माया बाहेर आली. मी तिच्याकडे पाहून एकदम चकितच झालो. मायाने कॉटनचा पांढरा स्कर्ट आणि त्यावर कॉटनचाच गुलाबी टॉप घातला होता. ती फारच सुंदर व मादक दिसत होती. मी विसरून गेलो की ती माझ्या भावाची आणि पर्यायाने माझीही सून आहे. मी तिला नखशिखांत न्याहाळले. तिने केसांचे पोनीटेल बांधले होते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. तिच्या गुलाबी टॉपचा गळा जरा जास्तच खोल होता. त्यामुळे तिच्या उरोजांमधील फटीचा वरचा भाग दिसत होता. माझा मावस भाऊ व वहिनी मॉडर्न विचारसरणीचे होते आणि मायाही तशीच वाढली होती. मी मला सावरले आणि मायाला म्हणालो, माया, मी आता स्कॉच घेणार आहे. तुला काय देऊ? नको अंकल, मी काहीतरी सॉफ्ट घेईन. माया म्हणाली, अग, जरी मी तुझा सासरा असलो ना त्याने तरी लाजू नकोस. बी फ्री आणि अँड होम. माझ्याकडे उत्तम इटालियन वाईन आहे, मी म्हटले. माया माझ्या समोरच्या कोचावर बसली आणि म्हणाली, ओके अंकल, मी वाईन घेईन. मी तिला उत्तम इटालियन वाईनचा एक ग्लास भरून दिला आणि मी माझ्यासाठी एक स्कॉचचा पग बनविला. आम्ही दोघ काजू वगैरे खात खात गप्पा मारत ड्रिंक एन्जॉय करत होतो. आमचा गप्पांचा विषय हा मायाचा अमेरिकन व्हिसा, तिचे फ्युचर प्लॅन्स असाच होता. अनलपाई, तिचा नवरा म्हणजे माझा मावस पुतण्या दीपक हा कॅलिफोर्नियात IT मध्ये इंजिनियर आहे. माया ही देखील कॉम्प्युटर इंजिनियर झाली होती आणि लग्नापूर्वी पुण्यात नोकरी करत होती. गप्पा मारता मारता आमचे ड्रिंकच चालूच होते. माझे 3 पग झाले होते आणि मायानी 2 ग्लास वाईन घेतली होती. मला आता 3 पेग्स नंतर थोडे थोडे लाईट वाटू लागले होते. माया ही आता रिलॅक्स झाली होती. मी 55 वर्षांचा होतो आणि माया अवघी 26 वर्षांची होती. माझ्या मनातला पुरुष आता जागा होऊ लागला होता. इतकी सुंदर आणि मादक मुलगी माझ्या समवेत एकटीच माझ्या मोठ्या घरात आहे, याची जाणीव मला वाईट विचार करावयास भाग पाडू लागली होती. माया, तू आणि दीपक हनीमूनला कुठे गेला होतात? कारण मी फार गडबडीत होतो तुमच्या लग्नानंतर. मी विचारले. अंकल, आम्हाला वेळ कमी होता म्हणून आम्ही महाबळेश्वरला गेलो. कारण दीपकची खूप धावपळ होती. माया जरा लाजूनच म्हणाली. मग कसा काय झाला हनीमून?
मजा आली का? दीपकनी खूप त्रास नाही ना दिला? मी जरा बोल्डली विचारले, आणि माया एकदम लाजली. ओ नो अंकल, यू आर टू मच. आज काय हो विचारता? म्हणत माया एकदम मुरकली. सांग, एवढी कशाला लाजतेस? मी दीपकचा काका म्हणून विचारतोय. मी उद्गारलो. मग कसा काय झाला हनीमून? मजा आली का? दीपकनी खूप त्रास नाही ना दिला? मी जरा बोल्डली विचारले, आणि माया एकदम लाजली. पुढे काय झाले? ओ नो अंकल, यू आर टू मच. आज काय हो विचारता? म्हणत माया एकदम मुरकली. सांग, एवढी कशाला लाजतेस? मी दीपकचा काका म्हणून विचारतोय. मी उद्गारलो. मायाच्या गालावर लाली चढलेली मला जाणवली. मी तिच्या डोळ्यात रोखून पाहत तिला म्हणालो, माया बिस्फोटक, आता तू तर अमेरिकेला जाणार आहेस, तुला अशा बोल्डनेसची सवय व्हायला हवी. नो हार्म मला सांगण्यात फ्रीपणे. मायाने माझे हे बोलणे ऐकून मान खाली झुकून तिच्या पायांची हालचाल केली. तिचे पाय स्कर्ट घातलेला असल्यामुळे गुडघ्याखाली उघडे होते. तिने पायात डिझायनर चपला घातल्या होत्या आणि चांदीची एक साखळी अँकलेट तिच्या डाव्या पावलावर होते. माझ्या मनातील वाईट विचार आता वासनेत बदलू लागले. ती माझी सून आहे तरी तिचा उपभोग घ्यावा असे मला वाटू लागले. एवढ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये आम्ही दोघ होतो, त्याचा फायदा मी अतिशय सावधपणे व हळुवारपणे मायाच्या कलाकलाने घेण्याचे ठरवले. जवळजवळ 10 वाजले होते. माया, तू फारच लाजतेस. मी दीपकला सुद्धा विचारले असते, आणि त्याने मला सांगितले असते. बर ते जाऊन दे. तू आज कर, मला एक पब बनव आणि आता तुला मी वाईनऐवजी ब्लडी मेरी बनवून देतो. यू विल लाईक इट. मी म्हणलो, नको नको अंकल, मला आता काही नको. आपण आता जेवण करू. ती म्हणाली, छे छे माया, सॅटरडे नाईट आहे, एवढ्या लवकर कसं जेवायचे? आणि मी तुझा सासरा आहे, सो यू मस्ट गिव्ह मी कंपनी. माझे ऐकायचे. मी म्हणालो. मीच उठून माझ्यासाठी स्कॉचचा पग आणि मायासाठी वोडकाचे ब्लडी मेरी हे कॉकटेल बनविले व आता सोफ्यावर तिच्या शेजारी जाऊन बसलो. मी मुद्दामून कॉकटेलमध्ये वोडका जरा जास्त ओतली होती. कुकनी घरी सर्व जेवण तयार करून ठेवलेले होते. मायाला मी किचनमध्ये जाऊन तंदुरी चिकनचे पिसेल मायक्रोवेव्हमध्ये गरम करून आणावयास सांगितले. माया उठून गेली. जाताना मी तिला पाठमोरी नीट न्याहाळली. चालताना तिच्या नितंबांची झालेली हालचाल छान वाटली. मला जाणवले होते की माझ्या उच्चभ्रू घराचा, राहणीचा, थाटाचा मायावर चांगला प्रभाव पडला होता. माझा मावस भाऊ, तिचा सख्खा सासरा, काही माझ्या इतका श्रीमंत नव्हता, परंतु उच्च मध्यमवर्गीय होता. माया चिकनची डिश घेऊन आली, आणि आम्ही जनरल गप्पा मारत ड्रिंक्स सिप करत बसलो. मी तिला माझ्या बिझनेस, फॉरेन ट्रिप्स वगैरे बद्दल सांगत तिच्यावर जास्त प्रभाव टाकत राहिलो. मला जाणवले की ती इम्प्रेस झाली आहे, आणि ब्लडी मेरीचाही तिच्यावर असर सुरू होऊन ती आता जास्त मोकळेपणाने बोलू लागली आहे. माझा स्त्रियांबाबतचा अनुभव पुष्कळच आहे. लग्नापूर्वी तसेच लग्नानंतरही माझ्या आयुष्यात इतर स्त्रियांशी लगोलग संबंध आले आहेत. वयाच्या 17व्या वर्षीच मी एका लग्न झालेल्या लेडी डॉक्टरशी सेक्सची सुरुवात केली होती. त्यामुळे मायाला वश करण्यात फार अडचण येणार नाही याची जाणीव मला होती. मला होतीच. माझ्याकडे भरपूर वेळ होता. संपूर्ण रात्र बाकी होती. मायाने अर्धी ब्लडी मेरी संपवली आहे हे पाहिल्यावर मी उठलो, आणि एक्सक्यूज मी माया, मी जरा टॉयलेटला जाऊन येतो आणि कपडेही बदलून येतो, असे सांगून मी बेडरूमकडे गेलो. बेडरूममध्ये मी माझे सर्व कपडे काढून टाकले. बाथरूममध्ये जाऊन मी पटकन शॉवरखाली उभा राहिलो आणि छानपैकी अंघोळ केली. लिंग कातडी मागे ओढून नीट धुतले, तसेच एनस, गोठ्या आणि कुल्ल्यातली फटही साबणाने स्वच्छ धुतली. अंग नीट करून मी पावडर शिंपडली. परफ्यूमचा स्प्रे मारला आणि फक्त एक शॉर्ट आणि टी शर्ट घातला. बेडरूम नोकरांनी नीट आवरलेली होतीच. मी बेडवर दुसरा एक सुगंधी सेंटचा फवारा मारला. एअर कंडिशनर जास्त गारवर सेट केला. माझ्या कपाटात एक कोरा सुंदर डायमंड नेकलेस असाच आणून ठेवलेला होता, तो घेतला आणि बाहेर आलो. लिव्हिंग रूमकडे न जाता मी मायाला दिलेल्या बेडरूममध्ये गेलो आणि बाथरूममध्ये गेलो. माझ्या अपेक्षेप्रमाणे मायानी प्रवासातून आल्यावर बदललेले कपडे तिथेच टांगलेले होते. मी तिची ब्रा आणि पॅन्टी हातात घेतली. ब्राचा साईज 34 वाचला.
नंतर मी पॅन्टी नाकाजवळ नेऊन वास घेतला आणि बाहेर होऊन लिव्हिंग रूम मध्ये मायाकडे आलो. ओ अंकल, तुम्ही चेंज करून आलात वाटत, म्हणूनच तुम्हाला एवढा वेळ लागला. माया म्हणाली. तिचा ग्लास रिकामा होता. अगं होय. मी शॉवरही घेतला आणि मला शॉर्ट्समध्ये कम्फर्टेबल वाटते घरी. बर चल, तुला अजून एक ब्लडी मेरी देतो, मी म्हणलो. आता इनफ ना अंकल, मला त्रास होईल हो प्लीज. माया म्हणाली. ओ चल, दिस विल बी लास्ट, आय प्रॉमिस. आणि मी तुला आता एक गंमत देणार आहे, आफ्टर आय फिक्स असे ड्रिंक. मी तिला म्हणालो. मनात मी म्हटले, माया या ड्रिंक आणि डायमंड नेकलेस तुला दिल्यावर बरंच काही होणार आहे. मी ड्रिंकच बनवली आणि ती पॉयवर ठेवली आणि नेकलेसची बॉक्स हातात घेऊन तिच्या शेजारी उजवीकडे जरा जवळच बसलो. माया, तुझा डावा हात पुढे कर आणि डोळे मिट. हिअर इज अ सरप्राईज फॉर यू. मी म्हणालो. काय आहे अंकल, सांगा ना प्लीज. माया म्हणाली. आधी तू डोळे मिटून हात पुढे कर आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत, प्लीज. मी तिला म्हणालो. मायाने डोळे मिटून डावा हात पुढे केला. मी तिचा उजवा हात माझ्या डाव्या हातात घेतला आणि माझ्या डाव्या मांडीवर ठेवला. तिचा हात मऊ होता, बोटे लांबसडक होती. मग मी नेकलेसचा बॉक्स तिच्या हातावर ठेवला आणि म्हणालो, माया, नाऊ ओपन युअर आईज, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणली आहे. तिने डोळे उघडून हातातील बॉक्स पाहिला आणि आश्चर्याने मला विचारले, अंकल, यात काय आहे? पॅकिंग उघडून तर पहा आधी, म्हणजे तुला समजेल. मी म्हणालो. मायाने पॅकिंग फोडले आणि नेकलेसची निळी मखमली पेठ उघडी केली. तिचे डोळे ती पेठ पाहून विस्फारले. तिने कुतूहलाने माझ्याकडे पाहिले. मी तिला मानेनेच पेठ उघडायची खूण केली. तिने पेठ उघडली आणि आतला हिऱ्याचा नेकलेस पाहून ती एकदम थक्क झाली. ओ अंकल, इज इट रिअली फॉर मी? आय कॅन्ट बिलीव्ह इट. आय कॅन्ट टेक सच एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. हा नेकलेस खूपच महाग असेल ना? माया उद्गारली. अग माया, या मी तुझ्यासाठीच आणलेली आहे. तू येणार आहेस विसासाठी हे कळल्यावर, आणि लग्नात मी दीपकला गोल्ड ब्रेसलेट दिलेले तू पाहिलेच आहेस. तुझ्यासारख्या माझ्या सुंदर सुनेसमोर कसली आली आहे महाग किंमत वगैरे. तुला आवडला आहे की नाही हे फक्त सांग, मी म्हणलो. माया नेकलेस पाहून आनंदित झाल्याच मला जाणवले. ती अगदी हरखून निरखून त्याच्याकडे पाहत होती. माझ्या उद्दिष्टाच्या जवळ जात आहे मी ओळखले. परंतु मी घाई अजिबात करणार नव्हतो. हळुवारपणे तिला माझ्यात आवडीत घेणार होतो. मी नेकलेस मखमली पेटीतून बाहेर काढला. माया, आता हा नेकलेस तुझ्या गळ्यात कसा दिसतो ते आपण आता पाहू, मी म्हणलो आणि तिच्या अगदी जवळ सरकलो. माझी उघडी मांडी तिच्या मांडीला मी चिकटवली. माझी नजर आता तिच्या गळ्याकडे होती. तिच्या गळ्यात नाजूक मंगळसूत्र होते. तिच्या उरोजांमधल्या घळीचा वरचा भाग थोडा दिसत होता. मला मोह झाला की तिचे उरोजांवर हात न्यावा आणि दोन्ही पकडून कुस्करावे, पण मी मला सावरले. नेकलेसचं लॉक-इन हुक मी उघडला आणि माझ्या दोन्ही हातात नेकलेस पकडून मी मायाच्या गळ्याकडे झुकलो. मायाने केस खांद्यावर मोकळे सोडलेले होते. माया डिअर, मान पुढे कर आणि तुझे केस वर धरून ठेव, म्हणजे मला तुझ्या गळ्यात नीट नेकलेस घालता येईल, मी सांगितले. मायाने मान डोलवली आणि दोन्ही हाताच्या पंजात आपले केस धरून उचलले, त्यामुळे तिची हाताची दोन्ही कोपर डोक्याचे वर गेली. तिच्या या पोजमुळे तिचा टॉप पुढे सरकला व मला तिच्या उरोजांमधील पणवे बरीच खोलवर दिसू लागली. मी ते न्याहाळले. मला तिची पांढरी लेस्ड ब्राही दिसली. मी काय पाहत आहे ते मायाच्याही लक्षात आले, पण ती नेकलेस गळ्यात घालून घेण्यास आतुर झाली होती. दीपकशी लग्न झाल्यावर त्यांच्या हनीमून नंतर तो लगेच अमेरिकेला रवाना झाला. त्याला 2 महिने होऊन गेले होते. मायाला दीपकशी शरीरसुखाची सुरुवात झाल्या झाल्या त्यात 2 महिन्यांचा खंड पडला होता. मी तिच्याकडे जास्त झुकलो आणि तिच्या गळ्याभोवती नेकलेस लावला आणि लॉक करण्यासाठी वाकलो. माझ्या छातीवर तिचे दोन्ही स्तन चिकटले. माया अंगचोरत मागे सरकली, परंतु सोफ्याच्या पाठीमुळे तिला ते जमले नाही. मी मुद्दामच शॉवर घेतल्यानंतर शॉर्ट्सचे आत ब्रीफ व टी-शर्टचे आत गंजी घातला नव्हता. मला मायाच्या स्तनांचा स्पर्श माझ्या छातीवर नीट जाणवला. मी नेकलेस नीट लॉक केला व मागे सरकलो. माया माझ्या इतक्या जवळीकेने बावरलेली मला दिसली. माझी अशी जवळीक तिला आवडली असावी, असे मला वाटले. महागडा नेकलेस भेट देण्याची माझी चाल यशस्वी ठरणार आहे हे मला उमगले. आता पुढील चाल सुद्धा मी सावकाश करणार होतो. ब्लडी मेरीचा अंमल सुद्धा तिच्यावर झाला होताच.
त्यामुळे ती जरा फ्री झाली होती. वाव माया, काय शोभतोय ग तुझ्या गळ्यात हा नेकलेस, यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस माया. मी सांगितले, पण माया, तू आरशात पाहिल्याशिवाय तुला कसे कळणार की तुला नेकलेस किती शोभून दिसत आहे ते. आपण असं करू, माझ्या बेडरूममध्ये मोठा आरसा आहे तिथे जाऊन आपण पाहू. मी म्हणालो. माया उठली. मी खांद्याला धरून तिला माझ्या बेडरूमकडे घेऊन गेलो. माझी बेडरूम खूप मोठी 20 बाय 20 आहे. आत मोठा प्रशस्त डबल बेड, एक छोटा 2 जणापुरता सोफा सेट, एक आरामखुर्ची, टीपॉय, मोठा टीव्ही, म्युझिक सिस्टीम वगैरे सर्व सोयी आहेत. डबल बेडचे समोर वॉर्डरोब आहे आणि त्याच्या दारांवर पूर्ण 7 फूट उंचीचे आरसे जमिनीपासून लावलेले आहेत. बेडच्या मागील भिंतीवर देखील आरसे लावलेले आहेत. अटॅच टॉयलेटही खूप मोठी व मोठा झाकुझी टब असलेली आहे. आम्ही दोघी बेडरूम मध्ये गेलो. मी ए.सी खूपच थंडवर सेट केलेला होता. मी दार बंद करून टाकले आणि मायाला आरशासमोर नेऊन मी तिच्या मागे उभा राहिलो. माझ्या बेडरूमचा थॉट पाहून माया कंपस झाली. माया आरशात नेकलेस घातलेली स्वतःची छबी पाहू लागली. दिव्यांच्या प्रकाशात नेकलेसचे हिरे चमचमत होते. माया डिअर, आवडला ना ग तुला? तुझ्या गळ्यात खरंच छान दिसतोय की नाही? किती सुंदर दिसते आहे माझी माया डार्लिंग, मी म्हणालो. मायाने मान नुसती डोलवली. तिला काही बोलायला सुचले नाही. अनलपाई फ्लट मी तिच्याजवळ पुढे सरकलो. माझे इंद्रिय आता ताठर झाले होते. मी तिचा डावा हात माझ्या डाव्या हाताने पकडला व उजवा हात मायाच्या कंबरेभोवती फिरवून तिच्या पोटावर नेला आणि तिला अलगदपणे जवळ ओढले. माझे ताठरलेले लिंग मी तिच्या डाव्या नितंबावर, कुल्ल्यावर टेकवले. मी ब्रीफ घातली नसल्यामुळे मायाच्या पातळ स्कर्ट मधून तिला माझ्या लिंगाचा स्पर्श जाणवला आणि ती एकदम माझ्यापासून दूर जायचा प्रयत्न करू लागली. मी मात्र तिचा डावा हात व पोट काही सोडले नाही. उलट मायाच्या पोटावरचा दाब वाढवून तिला आणखी जवळ खेचली. अंकल, अंकल, नका ना, नका ना, प्लीज मला सोडा हो. धिस इज नॉट करेक्ट, माया म्हणू लागली. रिलॅक्स बेटी माया, रिलॅक्स, इट्स ओके. आय हॅव फॉलन फॉर यू आणि तू मला आवडली आहेस डिअर. जरा मला फक्त तुला जवळ घेऊन दे.